नमस्कार, न्यूज डंकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया मोहिमेत आता आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे। गुजरातमधील बडोदा येथे C-295 विमानांच्या उत्पादनाचा पायाभरणी समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला आहे। हा 21,935 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा करार गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात झाला होता। या करारानुसार भारताला 56 विमाने मिळणार आहेत। त्यापैकी 16 विमाने स्पेनमधून तयार होऊन येतील। उरलेल्या 40 विमानांचं उत्पादन बडोद्यामध्ये केलं जाणार आहे। संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर करणारा हा प्रकल्प भारताच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे याबद्दल सांगतायत निवृत्त लष्कर अधिकारी सतीश ढगे। स्पेनची कंपनी एअरबस आणि भारताची कंपनी टाटा कन्सोर्शियम यांच्या संयुक्त विद्यमानं भारताच्या हवाई दलाला तब्बल 56 C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट प्रदान केली जाणार आहेत। मुळातच आतापर्यंत भारताच्या इतिहासात झालं नाही तशी गोष्ट होणार आहे, कारण मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट एखाद्या भारतीय प्रायव्हेट कंपनीने बनवण्याची ही सर्वात पहिली वेळ असणार आहे। या संपूर्ण घटनेचे राजकीय अंगानं, सामरिक अंगानं, आर्थिक अंगानं आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून विशेष महत्व आहे। सामरिक दृष्ट्या आपण जर पाहिलं तर टाटा आणि एअरबस यांच्यामधलं हे जॉईंट व्हेंचर ज्याच्या माध्यमातून तब्बल 56 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट ही भारताच्या हवाई दलाला प्रदान होणार आहेत, याचं विशेष सामरिक महत्व आहे। मुळात टॅक्टिकली अतिशय महत्वाची ही C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट असणार आहेत आणि भारताची 21व्या शतकातली जी वेगवेगळ्या प्रकारची सामरिक चॅलेंजेस आहेत त्याचा मुकाबला करण्यासाठी हे C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहेत। आज घडीला भारताच्या उत्तरेला आणि पूर्वेला चीनकडून मोठ्या प्रमाणावर धोका आहे आणि त्या ठिकाणी हाय अल्टिट्यूड वॉरफेअर हे भविष्यामध्ये लढलं जाण्याची शक्यता आहे। मग या हाय अल्टिट्यूड वॉरफेअर मध्ये आपले सैनिक त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचा लॉजिस्टिक सप्लाय, वेगवेगळ्या प्रकारची साधन सामुग्री लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी ही C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहेत। C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट याच्या माध्यमातून अतिशय कमी वेळामध्ये ALG म्हणजेच ऍडव्हान्स लँडिंग ग्राउंड मधून टेक ऑफ केला जाऊ शकतो, त्याचबरोबर लँडिंग केलं जाऊ शकतं। म्हणजे पक्के एअर स्ट्रीप जरी नसले, पक्का एअर बेस जरी नसला तरी भारताच्या पूर्वेकडच्या आणि भारताच्या उत्तरेकडच्या डोंगराळ प्रदेशामधून सुद्धा चीनचा मुकाबला करण्यासाठी हे C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट अत्यंत महत्वाची भूमिका बजावू शकतील। एवढंच नाही तर साधारणतः 5 ते 10 टन एवढा पेलोड असो किंवा साधारणतः 70 वेगवेगळ्या प्रकारचे सैनिक त्यामध्ये वाहून नेण्याची क्षमता असो आणि जर गरज पडली तर 50च्या वर वेगवेगळ्या प्रकारचे पॅराट्रुपर्सला सुद्धा ट्रान्सपोर्ट करण्याची केपेबिलिटी या C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट मध्ये आहे आणि म्हणूनच अत्यंत कमी उंचीवरून उडताना सुद्धा हे C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आपली भूमिका अतिशय चोखपणे बजावू शकतील आणि याच्याच माध्यमातून पॅराट्रुपर्स पॅरा जम्पिंग करून दुश्मनाला सळो की पळो करून त्या ठिकाणी सोडू शकतील। म्हणजे एकूणच जर आपण सामरिक दृष्ट्या विचार केला तर 21व्या शतकाची मुख्यतः हाय अल्टिट्यूड वॉरफेअरशी रिलेटेड लॉजिस्टिक चॅलेंजेस ही वेगवेगळ्या प्रकारची ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट अत्यंत चपखलपणे ती या ठिकाणी जी आहे भूमिका बजावू शकतात। आज घडीला भारताकडे जे ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आहेत त्यामध्ये महत्वाचा भरणा हा ॲव्रो ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टचा आहे आणि 1960च्या दशकातलं विंटेज अशा प्रकारची बनावट असणारे हे ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट नक्कीच 21व्या शतकासाठी भारताच्या हवाई दलासाठी तेवढे महत्वाचे ठरणार नाहीत। त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे स्पेअर पार्ट्स, वेगवेगळ्या प्रकारचे रिपेअर हे आपल्याला करावं लागणार आहे आणि त्याच्या ऐवजी जर अशा प्रकारची अत्याधुनिक C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आली तर नक्कीच भारताच्या एअरफोर्सला एक मजबूती प्रदान होणार आहे। आज घडीला जरी भारताचं एअरफोर्स 40+16 म्हणजे वर्ष 2025 पर्यंत 16 तयार
अशा प्रकारचे एअरबेस कंपनीकडून स्पेन मधून आपण C295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट त्या ठिकाणी घेणार आहोत आणि 2025 नंतर भारताच्या गुजरातमधल्या वडोदरामध्ये अशा प्रकारचं जे आहे एक हब, अशा प्रकारचे मेड इन इंडिया C295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट तयार होणार आहेत आणि डिसेंबर 2026 पर्यंत संपूर्णतः भारतीय बनावटीचं, भारतात बनलेलं अशा प्रकारचं हे मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट भारताच्या एअरफोर्ससाठी, भविष्यामध्ये भारताच्या आर्मीसाठी, इंडियन कोस्ट गार्डसाठी आणि भविष्यामध्ये सिव्हिल एव्हिएशन म्हणजे हवाई वाहतुकीसाठी सुद्धा उपलब्ध होऊ शकतं आणि याच्या माध्यमातून एकूणच डोमेस्टिक एव्हिएशन इंडस्ट्रीला जबरदस्त एक प्रकारची जी आहे यामुळे उचल मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर भविष्यामध्ये ज्यावेळेस भारतामध्येच अशा प्रकारची विमानं तयार होऊ शकतील तर एक्सपोर्ट पोटेन्शियल म्हणजे ही विमानं भारताच्या संरक्षण सिद्धतेसाठी महत्वाची भूमिका बजावतीलच, पण भविष्यामध्ये दुसऱ्या देशांना सुद्धा ही विमानं आपण एक्सपोर्ट करू शकू आणि अशा प्रकारच्या निर्यात केलेल्या ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट मधून आपल्याला मोठ्या प्रमाणावर रेव्हेन्यू सुद्धा मिळू शकेल, म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेला त्याचा जबरदस्त फायदा होऊ शकेल. फक्त एक्सपोर्ट पोटेन्शियलच नाही तर अशा प्रकारचा प्रोजेक्ट ज्यावेळेस गुजरातमध्ये त्या ठिकाणी जातोय आणि त्याच्या माध्यमातून एकूणच भारतामध्ये डोमेस्टिक एव्हिएशन इंडस्ट्रीला चालना त्या ठिकाणी मिळणार आहे. एक अशा प्रकारचा कयास बांधला जातोय की या प्रोजेक्टच्या माध्यमातून टाटा एअरबेस जॉईंट व्हेंचरच्या माध्यमातून कमीत कमी 7 राज्यांमध्ये साधारणतः 125 वेगवेगळ्या प्रकारच्या MSMEs म्हणजेच लघु, सूक्ष्म आणि मध्यम ज्या इंडस्ट्रीज आहेत, कंपन्या आहेत, त्यांना एक प्रकारे रोजगार या प्रोजेक्टच्या माध्यमातून मिळणार आहे. साधारणतः 250 इंजिनियर्सला स्पेनमध्ये एअरबेस कंपनी ही त्यांना ट्रेनिंग देणार आहे. या ट्रेनिंगचा फायदा घेऊन हे इंजिनियर भारतामध्ये मेड इन इंडिया अशा प्रकारचे हे ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट भविष्यामध्ये बनवू शकतील. असा एक कयास बांधला जातोय की प्रत्यक्षरित्या आणि अप्रत्यक्षरित्या तब्बल 7,000 रोजगार या प्रोजेक्टच्या माध्यमातून भारतामध्ये त्या ठिकाणी तयार होणार आहे आणि त्याच्या सोबतीला वेगवेगळ्या प्रकारचे वेंडर्स, सब वेंडर्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या MSME इंडस्ट्रीजला याचे जे एक प्रकारचे वेगवेगळ्या स्पेअर पार्टशी रिलेटेड जे कंत्राट मिळणार आहेत त्यामधून सुद्धा मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. एकूणच 22,000 कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट असणारा हा प्रोजेक्ट आहे. दुर्दैवानं तो महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला, पण एकूणच गुजरातमध्ये जरी हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी गेला असला तरी 7 राज्यांमधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या MSME इंडस्ट्रीजला यामधून मोठ्या प्रमाणावर चालना त्या ठिकाणी मिळू शकते. असं म्हटलं जात आहे की येणाऱ्या काळामध्ये साधारणतः 21.4 लाख मॅन आवर्स हे त्या ठिकाणी क्रिएट होणार आहेत आणि याच्यातला मॅक्सिमम हिस्सा हा भारताच्या एक प्रकारे जे आहे इंजिनियर्सला, भारताच्या कुशल तंत्रज्ञ असणाऱ्या लोकांना यातून प्राप्त होणार आहे. म्हणजे सामरिक दृष्ट्या याचा फायदा होण्यासोबतच आर्थिक दृष्ट्या सुद्धा भारताच्या अर्थव्यवस्थेला याच्यामुळे चालना मिळणार आहे. राजकीय अंगाने आपण जर पाहिलं तरी आज जरी महाराष्ट्रातून हा प्रोजेक्ट गुजरातमध्ये त्या ठिकाणी गेला असला 2023 ते 2025 या कालावधीमध्ये या प्रोजेक्टचं जे आहे डेव्हलपमेंट त्या ठिकाणी होणार आहे आणि 2026 पासून वडोदऱ्यामध्ये या एअरक्राफ्टची खऱ्या अर्थानं मेड इन इंडिया ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट म्हणून निर्मिती त्या ठिकाणी होणार आहे. भविष्यामध्ये भारताचा पूर्णपणे प्रयत्न असणार आहे की या C295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टशी संबंधित MRO हब म्हणजेच मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरहॉल अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी या ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट साठी तयार करण्यासाठी वडोदरा या एक प्रकारे स्टेशनची निवड करण्यात आलेली आहे. पण एकूणच टाटा एअरबेस प्रोजेक्टचा जर आपण विचार केला तर तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून, अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचं भारताच्या संरक्षण सिद्धतेच्या, सामरिक सिद्धतेच्या अनुषंगानं हा प्रोजेक्ट अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहे. भविष्यामध्ये भारत हा आपली इम्पोर्ट डिपेंडन्सी म्हणजेच दुसऱ्या देशांकडून वेगवेगळ्या प्रकारचे संरक्षण सिद्धतेसाठी वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं, वेगवेगळ्या प्रकारचे एअरक्राफ्ट हे इम्पोर्ट करण्याच्या ऐवजी भारतामध्येच त्याची तयारी कशी करता येईल, भारतामध्येच ते बनवून भारताची संरक्षण सिद्धता कशी बनवता येईल आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपला एक्सपोर्ट पोटेन्शियल याला भारताच्या बाहेर निर्यात कसं करता येईल यासाठी भारत पूर्णपणे प्रयत्न करतोय आणि त्याचाच एक हिस्सा म्हणून या टाटा एअरबेस प्रोजेक्टकडे आपण पाहायला हवं.
नक्कीच मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आतापर्यंत भारतामध्ये हे फक्त मिलिटरी इंडस्ट्रीजद्वारेच बनवले जात होते. आता प्रायव्हेट इंडस्ट्री, टाटा सारख्या प्रायव्हेट इंडस्ट्रीचा यामध्ये जर सहभाग होत असेल तर भविष्यामध्ये मेड इन इंडिया इन डिफेन्स सेक्टर, आत्मनिर्भर भारत इन डिफेन्स सेक्टर याला खऱ्या अर्थानं चालना मिळणार आहे. हेच या प्रोजेक्टवरून आज घडीला सिद्ध होत आहे. जर आपण चीनचं कंपॅरिझन केलं तर चीनमध्ये सुद्धा एक प्रकारे मिलिटरी अँड सिव्हिल इंडस्ट्रीज याच्यामध्ये जो आहे योग्य तो समन्वय आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणूनच 21व्या शतकामध्ये तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने सुद्धा चीननं जबरदस्त भरारी मारलेली आहे. आता भारताचा कुठेतरी नंबर आहे आणि त्याच अनुषंगानं भारतानं सुद्धा मिलिटरी त्याचबरोबर प्रायव्हेट सिव्हिल इंडस्ट्रीज याचं कुठेतरी कॉम्बिनेशन यांच्यामध्ये कुठेतरी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एअरबस आणि टाटा यांच्या संयुक्त विद्यमातून कुठेतरी याची सुरुवात झालेली आहे हे आता आपल्या समोर स्पष्टपणे आलेलं आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.